नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 10. मागील भागात. हे काय, तुम्ही सगळे असे का बसले आहात? आदित्य. तसे सगळेच त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. आदित्याने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. खूप भूक लागली आहे मला, असं म्हणून सरळ जेवायला सुरुवात केली. मग बाकी सगळेही जेवायला लागले. ईशा देखील मंद मंद हसत जेवत होती. नमू मात्र विचारात पडली होती. ती कधी आदित्याकडे तर कधी ईशाकडे बघत होती. तर आदित्य आणि ईशा मात्र अधूनमधून एकमेकांकडे पाहत जेवत होते. आता पुढे. सगळे सकाळी आज लवकरच उठले. आज फारसं कुणाला काम नव्हतं, म्हणून सगळे निवांत होते. कदाचित थोडं काम होतं, ते उरकून दुपारी सगळ्यांनी परत निघायचं असा प्लॅन होता. म्हणून सगळे बाहेर निवांत चहा घेत गप्पा मारत होते. तेवढ्यात आदित्य तिथे आला. तो आला तसे सगळे सावरून बसले. आता आदित्याचा मूड कसा आहे यामुळे सगळेच टेन्शनमध्ये होते. हे काय, आज एकदम निवांत? आदित्य. हो सर, ते आज थोडं काम आहे, मग आपल्याला निघायचं आहे ना? आतिश. कुठे? आदित्यने न समजून विचारलं. ते आपण आज परत जाणार आहोत ना? पूर्णा जरा घाबरत म्हणाली. हो, परत निघायचं आहे, पण आज नाही. आदित्य. पण काम तर थोडंसं आहे ना मग? रमेश. हो आहे ना थोडं काम, पण ते झाल्यावर आपण निघणार नाही. आदित्य. मग आज काय करायचंय? नमू. कोकणात आलो आहोत ना आपण, मग कोकण नाही का पाहायचं? आदित्य. तसं सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं, कारण कोकण फिरायचं हे कोणाच्याच लिस्टमध्ये नव्हतं. पण आता स्वतः आदित्य म्हणतोय म्हटल्यावर सगळेच खुश झाले. मग मुली मात्र फिरायला जाताना काय घालायचं, काय काय करायचं या गप्पांच्यात रंगल्या. आदित्य मात्र ईशाकडे पाहत होता, तर तिच्या चेहऱ्यावर कोकण फिरायला मिळणार म्हणून आनंद दिसत होता. तसं नकळतपणे आदित्यच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुललं. ईशाने देखील सगळ्यांच्या नकळत आदित्यकडे पाहिलं, तर तिला त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. कसलं ते तर काही कळलं नाही. काही वेळाने आतिश, रमेश आणि आदित्य राहिलेलं काम करायला गेले. बाकी सगळे फार्म हाऊसवर थांबून आवरायला गेले. काही वेळाने आदित्य, रमेश आणि आतिश काम आवरून आले. मग सगळे फिरायला निघाले. आधी आसपासची जुनी मंदिरे फिरली. सगळेजण कोकणातील त्या आराध्य दैवतांचे मनोभावे दर्शन घेत होते. सगळ्यांसाठी या गोष्टी नवीन होत्या. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट खूप कुतूहलाने बघत होते. काही वेळ फिरून झाल्यावर सगळे तिथली बाजारपेठ पाहायला गेले. मुली मात्र तिथेही शॉपिंग करत होत्या. मग बाहेरचं खाऊन झाल्यावर सगळे परत फार्म हाऊसवर आले. जरा वेळ आराम करून मग संध्याकाळी समुद्र पाहायला जायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे सगळेच समुद्रावर निघाले. तिथे पोचल्यावर सगळेच मस्त मजा करत होते. कोणी समुद्राच्या लाटांबरोबर खेळत होते, तर कोणी त्या वाढत बसून किल्ले करत होते. ईशा मात्र दूर बसूनच सगळ्यांकडे आनंदाने बघत होती. तर आदित्य तिच्यापासून काही अंतरावर उभा राहून कधी तिच्याकडे तर कधी बाकी सगळ्यांकडे बघत होता. तेवढ्यात ईशा बसली होती तिथे आतिश आणि रमेश आले. ए ईशा, चल ना तू पण समुद्राच्या लाटांमध्ये खेळायला. आतिश. नको, मी इथेच ठीक आहे. ईशा. खरं तर ईशालाही जायचं होतं, पण पायाला जखम असल्यामुळे तिला जाता येत नव्हतं. अगं तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. रमेश. हो ईशा, ये ना, आम्ही आहोत ना. नमू पाण्यामध्ये खेळता खेळता ओरडून म्हणाली. नको. ईशासुद्धा ओरडून म्हणाली. इतक्यात आतिश आणि रमेशने तिला सरळ उचलून घेतलं. आणि मग आतिश म्हणाला, आम्ही आहोत ना, तू नको घाबरू. ईशा बेसावत होती. त्यांच्या अशा प्रकारे उचलल्याने ती जरा बावचळली. नको नको आतिश, मला भीती वाटते. काही नाही होत. रमेश. आदित्य सगळं बघत होता. आतिश आणि रमेश चांगली मुले आहेत हे त्याला माहीत होतं. त्यांचा हेतू चुकीचा नाही हे त्याला माहीत होतं. पण तरीही ईशाला उचललेलं पाहून त्रास होत होता. का तो तर त्यालाही कळत नव्हतं. त्या दोघांनी हळू समुद्राच्या पाण्यात ईशाला उभं केलं आणि मग तीही मोकळ्या मनाने त्या लाटांचा आनंद घेत होती. मग सगळेच फोटो काढत होते. यातच केव्हा अंधार झाला हे देखील समजले नाही. मग मात्र आदित्यने सगळ्यांनाच परत निघायला सांगितलं. काही वेळाने सगळे फार्म हाऊसवर आले. चेंज वगैरे करून पुन्हा गप्पा रंगल्या. रात्री पुन्हा छान कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. पण कोकणात आजचीच रात्र मस्त एन्जॉय करायची. कोणीही लवकर झोपायचे नाही असं ठरलं. आणि मग सगळे गप्पा मारायला लागले. गप्पा मारता मारता भूतांच्या गप्पा रंगल्या. आदित्य मात्र त्यांच्यापासून काही अंतरावर लॅपटॉप घेऊन आपलं काम करत होता. पण अर्ध लक्ष त्यांच्या गप्पामध्ये होतं.
आता झोप यायला लागली आहे. प्लीज जरा कडक कॉफी मिळाली तर बरं होईल. रमेश. हो हो, सगळेच एकसाथ म्हणाले. थांबा, मी आणते सगळ्यांसाठी कॉफी. नमू. आणि मग नमू कॉफी बनवायला गेली. तोपर्यंत गप्पांची गाडी भूतांच्या गप्पावरून प्रेमाच्या गप्पाकडे वळली. आता ईशा मात्र शांतपणे सगळ्यांच्या गप्पा ऐकत होती. इतक्यात नमू कॉफी घेऊन आली. तिने आदित्यबरोबर सगळ्यांना कॉफी दिली आणि तिने देखील घेतली आणि मग तिथेच बसली. सगळेच प्रेमाबद्दल भरभरून बोलत होते. कोणाला प्रेमाबद्दल काय वाटतं, किंवा कोणाचं पहिलं प्रेम कोण, किंवा कोणी प्रेम केलं आहे का, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची जागा काय, कोणाच्या नजरेत प्रेम म्हणजे काय, अशा गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात आतिश ईशाला म्हणाला, ईशा, तुझ्या नजरेत प्रेम म्हणजे नक्की काय? नक्की प्रेमाची परिभाषा काय? ईशाच्या नाव येताच आदित्यने कान टोकारले. आता ती काय उत्तर देणार याकडे त्याचं लक्ष लागलं. तसं ईशा काही वेळ शांत बसली. हळूच तिने आदित्यकडे पाहिलं आणि मग म्हणाली, माहीत नाही, मी कधी प्रेम केलं नाही, पण माझे आई बाबा एकमेकांवर खूप प्रेम करतात. माझ्यासाठी माझे आई बाबा हीच प्रेमाची नवीन परिभाषा. तसे सगळ्यांनीच तिच्याकडे पाहिलं आणि मग तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तसं तिने कसनूस असून सगळ्यांना प्रतिसाद दिला. इकडे आदित्यने तिचे उत्तर ऐकलं, पण का माहीत त्याला ते उत्तर पटलं नाही. बरं, मी जरा उठते, माझं पाय दुखत आहे, मोकळा करून येते, ईशा म्हणाली आणि तिथून उठून त्यांच्यापासून दूर जाऊन एके ठिकाणी अंधार होता तिथे जाऊन उभी राहिली. काय झालं? त्यांना दिलेलं उत्तर तुझ्याच मनाला पटलं नाही का? आदित्य तिच्या मागे उभा राहून म्हणाला. तसं तिने पटकन वाकून पाहिलं. मग मात्र मागे आदित्यला पाहून ती ओशाळून गेली. काय झालं ईशा? बोल ना. आदित्य तिला शांत बघून बोलला. नाही, असं नाही सर, पण माझ्या नजरेत हीच प्रेमाची परिभाषा आहे. मग तू कॉलेजमध्ये असताना जे केलं ते काय होतं? आदित्यने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. बालिशपणा. ईशाने एक क्षणाच्याही विलंब न करता उत्तर दिलं. तिच्या प्रश्नाने आदित्य निरुत्तर झाला. आता काय बोलावे हे देखील कळलं नाही. मग तो शांतच बसला. काही क्षण असेच शांततेत गेले. मला खूप झोप आली आहे, मी जाऊ का? ईशा खूप हिंमत करून म्हणाली. सध्या आदित्यला टाळणं तिला अवघड जात होतं. आदित्य एवढंच म्हणाला आणि ईशा निघाली. आदित्य तिथेच अंधाराकडे हाताची घडी घालून तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. ईशा हळूहळू त्या अंधारातून वाट काढत येत होती. तेव्हाच त्या अंधारात एका दगडावरून तिचा पाय घसरला आणि ती धडपडली. आधीच दुखणारा पाय अजून दुखला आणि तिच्या तोंडून एक वेदनेची किंचाळी बाहेर आली आणि ती तिथेच पाय धरून बसली. तिची किंचाळी ऐकून आदित्य लगेच तिच्याजवळ धावत आला. काय झालं ईशा? आदित्यने तिच्याजवळ बसत काळजीने विचारलं. ठेच लागली सर, ईशा कणवळून म्हणाली. तू आधी आत चल. आदित्य. ईशा. आणि मग ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण अजून पायात कळ येत होती. तसा आदित्यने तिचा हात धरला आणि ती चालण्याचा प्रयत्न करत होती. तू चालू शकशील? आदित्यने तिला लंगडत चालताना पाहून विचारले. हो, मी प्रयत्न करते, ईशा चालता चालता म्हणाली. पण व्यवस्थित चालता येत नव्हतं. आदित्यने मनातच डोक्याला हात लावला. काय आहे ही मुलगी, एक पाऊल टाकणं अवघड जात आहे, तरी म्हणते प्रयत्न करते. तेवढ्यात आदित्यने जास्त विचार न करता सरळ तिला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतलं. सर, काय करत आहात तुम्ही? सोडा मला, सगळे बघतील. ईशा त्याच्या हातात चुळबुळ करत म्हणाली. शांत रहा, सगळ्यांना काय वाटेल यापेक्षा मला तुझी जास्त काळजी आहे. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. किती प्रेम, काळजी, आपलेपणा दिसत होता त्याच्या डोळ्यात. तरी पण तो तिच्यासाठी परका होता. सर पण. ईशा, मी म्हटलं ना. आदित्य. आणि त्याने सरळ तिला तसंच उचलून घेऊन तिच्या रूमकडे निघाला. आदित्य ईशाला उचलून घेऊन आलेलं सगळ्यांनी पाहिलं. तसे सगळे उठून उभे राहिले. सर, ईशाला काय झालं? नमूने काळजीने विचारलं. जास्त काही नाही, अंधारात धडपडल्या. आदित्यने मोजकेच उत्तर दिलं आणि मग सरळ तिला तिच्या रूममध्ये घेऊन आला आणि मग त्याने तिला हळूच बेडवर ठेवलं आणि तिथलीच उशी घेऊन तिच्या पाय अलगद उशीवर ठेवला. ईशा मात्र अजूनही कणवळत होती. आता तर तिच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून आदित्यच्या हृदयात कालवाकालव होत होती. तो तसाच बाहेर आला आणि घरात काम करणाऱ्या माणसांना डॉक्टर कुठे मिळेल हे विचारू लागला. पण एवढ्या रात्री तिथे कुठेच डॉक्टर नव्हते. तसं त्याने सरपंचांना फोन करून डॉक्टरबद्दल विचारलं. सरपंचाच्या सांगण्यावरून 1 तासाच्या आत डॉक्टर आले. त्यांनी तिला तपासून पायाची मलमपट्टी केली आणि पेनकिलर देऊन आराम करायला सांगितले. पेनकिलर घेतल्यावर अर्ध्या तासाने तिला बरं वाटलं. ईशा तेव्हा झोपली
तोपर्यंत सगळेच जागे होते. खास करून आदित्य खूप टेन्शनमध्ये आला होता. ती शांतपणे झोपल्यावर त्याला कुठे बरं वाटलं आणि मग बाकीचे झोपले. पण आदित्य मात्र ईशाच्या काळजीत हॉलमध्येच बसून होता आणि मग त्याला बसल्या जागीच केव्हा तरी झोप लागली. मध्यरात्री त्याला कसल्याच्या आवाजाने जाग आली म्हणून त्याने उठून पाहिलं तर ईशा अंधारात डायनिंग टेबलजवळ खुडबुड करत होती. ईशा, इथे काय करत आहेस? आदित्यने अचानक आवाज दिल्याने ती घाबरली आणि मग त्याच्याकडे तिने वळून पाहिलं. सर, तुम्ही आहात? मी घाबरले. ईशा छातीवर हात ठेवून म्हणाली. सॉरी. पाय कसा आहे आता? जास्त दुखत नाही ना? आदित्य. ठीक आहे, आता नाही दुखत. ईशा. पण इथे काय करत आहेस? आदित्य. ते मला पाणी हवं होतं म्हणून आले होते. ईशा. अगं मग नमूला सांगायचं ना? आदित्य. ती झोपली आहे म्हणून तिला नाही उठवलं. ईशा. ओके. आदित्य. पण सर, तुम्ही काय करताय? झोपले नाहीत का? ईशा. नाही, जरा काम होतं म्हणून इथेच बसलो होतो. बरं, पाणी पिलं का? आदित्य. नाही, पाणी तर इथेही नाही, किचनमध्ये असेल, मी आणते. पण लाईट स्विच कुठे आहेत मला माहीत नाही. तुम्हाला माहीत आहेत का? ईशाने जरा चाचरत विचारलं. हो, तू बस, मी आणतो पाणी. आदित्य. नको सर, मी आणते ना. ईशा. तसा आदित्यने तिचा हात धरला आणि तिथेच खुर्चीवर तिला बसवलं आणि तो पाणी आणायला गेला. ईशा मात्र त्याच्याकडे बघत होती. तुम्ही किती कडक स्वभावाचे आहात हे दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुमचा मूळ स्वभाव तुम्हाला लपवता येत नाही. तुम्ही आजही तसेच प्रेमळ स्वभावाचे आहात, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं. अगदी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांना मदत करणारे. ईशा तिच्याच तंद्रीत विचार करत होती. हे घे पाणी. आदित्य तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला. तसं ईशा तिच्या तंद्रीतून बाहेर आली. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता. तिने पटकन पाण्याचा ग्लास उचलला आणि पाणी प्यायली. झालं की अजून हवं आहे? आदित्य. नको, बास. ईशा. ठीक आहे, मग झोप. उद्या उठून आपल्याला परत निघायचं आहे. आदित्य शांतपणे म्हणाला. हो. ईशा. आणि मग ईशा पुन्हा तिच्या रूमकडे निघाली. आदित्यही तिच्या मागे तिच्या रूमपर्यंत गेला आणि मग त्याने तिला रूममध्ये सोडलं आणि तोही त्याच्या रूमकडे निघाला. आता त्याला जरा बरं वाटत होतं. तिच्या तोंडून ती ठीक आहे समजल्यावर त्याला शांत झोप लागली. सकाळी सगळेच लवकर उठून आवरत होते, पण ईशा मात्र अजून उठली नव्हती. नमू, ईशा उठली का गं? रमाने नमूला विचारलं. नाही ना, रात्री तिला खूप त्रास झाला ना म्हणून तिला उठायची इच्छा झाली नाही गं. नमू. हो ना, पण काही हरकत नाही. अजून थोडा वेळ झोपू दे तिला, मग उठव. तसंही अजून सगळे आवरतच आहेत. रमा. हो. नमू. सगळ्यांचं आवरलं? आदित्य त्याच्या रूममधून बाहेर येत म्हणाला. हो सर, आमचं आवरलं आहे. पण सर, ते ईशा अजून उठली नाही. नमूने घाबरतच उत्तर दिलं. आदित्यने काही वेळ विचार केला आणि म्हणाला. ठीक आहे, त्या उठल्या की निघू आपण. आदित्य. साधारणपणे 9च्या आसपास ईशा उठली आणि बाहेर येऊन पाहिलं तर सगळेच आवरून बसले होते. अरे, उठली तू? नमू तिला उठलेली पाहून तिच्या जवळ येत म्हणाली. हो, पण तुम्ही सगळे आवरून बसले आहात, मग मला का नाही उठवलं? ईशा. हो अगं, पण तुला बरं नव्हतं ना म्हणून उठवलं नाही. आता तू आवरून घे, मग निघू आपण. नमू. ओके. ईशा. आणि मग ईशा आवरायला निघून गेली. काही वेळात ती आवरून बाहेर आली आणि मग सगळ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. ईशाला त्रास नको म्हणून यावेळी नमू इतरांसोबत मागे बसली आणि ईशा एकटी सीटवर पाय पसरवून बसली. आदित्य तिच्या बाजूच्याच वेगळ्या सीटवर बसला. त्याचं पूर्ण लक्ष ईशावर होतं. तिला त्रास होऊ नये म्हणून तो सगळ्यांच्या नकळत तिची काळजी घेत होता. हसत खेळत सगळ्यांचा प्रवास सुरू होता. दुपारी जेवणासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले. तुम्ही सगळे व्हा पुढे, मी आलोच. आदित्य. आणि मग आदित्य मागे थांबला. ईशा नमूबरोबर हळूहळू येत होती. तेवढ्यात आदित्य तिथे आला. मिस गोसावी, माझी बॅग गाडीत आहे, प्लीज आणाल का? आदित्य. हो सर, आणते ना. नमू. तसा आदित्य आणि ईशा तिथेच उभे राहिले. दोघे एकमेकांसमोर उभे होते आणि हीच संधी साधून ईशाने बोलायला सुरुवात केली. सर, थँक्स. ईशा. का? आदित्य. कालपासून तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला, तरी पण तुम्ही माझी काळजी घेत आहात त्यासाठी. ईशा. तुम्ही सगळे माझे एम्प्लॉई आहात आणि तुम्ही सगळे इथे माझ्या विश्वासावर आले आहात, मग तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. त्यात थँक्यूची गरज नाही. आदित्य. त्याच्या बोलण्याने ईशाला आपल्या हृदयात कुठेतरी सुई टोचल्यासारखं जाणवलं. फक्त ऑफिस टॉपमॅन यांना माझी काळजी आहे
तर त्याची काही गरज नाही. मी घेईन माझी काळजी, ईशा मनातच चरफडत म्हणाली. तिला खूप राग आला होता, पण तसं न दाखवता ईशा एकटीच हॉटेलकडे निघाली. इकडे ती गेल्यावर आदित्य मात्र गालातल्या गालात हसत होता. रागाच्या बाबतीत अजूनही तशीच आहेस, जशी कॉलेजमध्ये असताना होतीस. योगीला मारलं होतंस तू कॉलेजच्या बॅकसाईडला, हे मीही नाही विसरलो, आणि योगी तर या जन्मात विसरणं शक्य नाही. त्यानंतर जेवण वगैरे उरकून पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. आता ईशा मात्र आदित्यशी रुसून बसली होती आणि आदित्य गालातल्या गालात तिच्या रुसवा एन्जॉय करत होता. संध्याकाळी जेव्हा चहासाठी गाडी थांबली तेव्हा तर ईशा गाडीच्या बाहेरसुद्धा आली नाही. ती तिथेच बसून राहिली. आता मात्र आदित्यला टेन्शन आलं की खरोखरच ती खूप रागावली आहे म्हणून. संध्याकाळी साधारणपणे 8च्या सुमारास ते परतले. ईशाला नेण्यासाठी बाबा आधीच आला होता. ईशाने एकदाही आदित्यला वळून पाहिलं नाही. तिला खूप राग आला होता आदित्यचा. या 2 दिवसात तिला असं वाटलं होतं की कदाचित आदित्यच्या मनातही तिच्याविषयी फिलिंग आहे. तो देखील तिच्यावर प्रेम करू लागला आहे. पण आदित्यच्या बोलण्याने ती दुखावली गेली. इतरांचं ठीक आहे, पण ती देखील त्याच्यासाठी फक्त एम्प्लॉय आहे हे कळल्यावर मात्र तिला राग आला आणि मग तिने पुन्हा त्याच्यापासून दूर राहायचं असं ठरवलं. बसमधून उतरून ईशा लंगडतच बाबाजवळ आली. कसा झाला प्रवास माझ्या पिल्लूचा? बाबा ईशाला जवळ घेत म्हणाला. एकदम मस्त ईशा. आणि तुझा प्रवास कसा झाला नमू? बाबाने नमूला विचारलं. खूप छान काका, नमूने नेहमीप्रमाणे दात दाखवत उत्तर दिलं. बरं चला आता घरी जाऊया. बाबा. हो हो, दोघी म्हणाल्या आणि बॅग उचलू लागल्या. राहू दे मी ठेवतो, बाबा म्हणाला आणि लगेच बाबाने दोघींचं सामान गाडीत ठेवलं. ईशा मागे आरामात तर नमू पुढे बसली आणि दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या. इकडे आदित्य तिला पाहत होता. तिने एकदाही त्याला वळून पाहिले नाही म्हणून त्याला वाईट वाटत होतं, पण त्याचबरोबर तिच्या रागाचं हसूही येत होतं. ईशा गेली तसं आदित्यही निघाला. काही वेळात ईशा, बाबा आणि नमू घरी पोचले. बरं काका मी निघते. नमू. अरे तू कुठे चालली? बाबा. घरी. नमू. त्याची काही गरज नाही, तू आज चल म्हणजे कळेल तुला सगळं. बाबा. म्हणजे? दोघी एकदम म्हणाल्या. मी म्हणालो ना की आज चला म्हणजे कळेल. बाबा. दोघींनी एकमेकींकडे बघून खांदे उडवले आणि घरी आल्या. आणि मग दोघींनी पाहिलं तर आयू आणि त्याबरोबर नमूची मम्मा पण होती. मम्मा तू काय करते इथे? नमूने तिच्या मम्माकडे बघून आश्चर्याने विचारले. ईशाही आश्चर्याने बघत होती. तसं आयू, बाबा आणि मम्माने एकमेकांकडे पाहिलं आणि मग बाबा म्हणाला. काय आहे ना नमू बेटा, तू गेल्यावर तुझ्या मम्माची तब्येत बिघडली होती म्हणून मग मी आणि शामू त्यांना इथे घेऊन आलो. तब्येत बिघडली म्हणजे? नमू डोळ्यात पाणी आणून म्हणाली. जास्त काही नाही बेटा, जरा BP वाढला होता. त्या घरी एकट्या नको म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. बाबा. अगं पण मम्मा मला का नाही सांगितलं? नमूने मम्माला विचारलं. तुझा फोन लागत नव्हता गं बेटा, म्हणून मग वसंतदादांना कॉल केला तर ते लगेच आले. ते येण्याआधी मी तुझ्या मामाला आणि मावशीला कॉल केला होता, पण नावापुरतीच रक्ताची नाती आहेत. ही माणसं रक्ताची नसूनसुद्धा लगेच धावत आली गं, आणि गेले 2 दिवस अगदी सख्या बहिणीसारखी काळजी घेत आहेत माझी. मम्मा. कोण म्हणते तुम्ही सख्या नाहीत म्हणून? आम्ही जेव्हा इथे आलो होतो तेव्हा तुम्हीच तर आम्हाला साथ दिली. मग आम्ही तुमच्यासाठी काही केलं तर कुठे बिघडलं? आयू. तसं नमूने आयूला मिठी मारली. थँक्यू सो मच काकू. नमू भरल्या डोळ्याने म्हणाली. ए वेडाबाई, पुन्हा थँक्यू म्हणालीस ना तर तुझ्याशी बोलणार नाही हा मी. आयू. नाहीतर काय, तू आणि मम्मा कोणी परके आहात का आमच्यासाठी? ईशा. बरं आता ते सगळं राहू दे, नंतर बोलू. आपल्या पोरी दमून आल्या आहेत, त्यांच्या जेवणाचं बघा. बाबा. हो हो, मम्मा आणि आयू एकत्र म्हणाल्या. बरं तुम्ही दोघी फ्रेश होऊन या, आम्ही जेवणाची तयारी करतो. आयू. आणि मग ईशा आणि नमू आवरायला निघून गेल्या आणि आयू आणि मम्मा जेवणाचं बघायला गेल्या. काही वेळाने दोघीही आवरून आल्या. वाव, छान वास येत आहे. काय आहे आज स्पेशल? ईशा. हो ना, मस्त घमघमाट सुटला आहे. नमू देखील चेअरवर बसता बसता म्हणाली. वासावरून तर मम्माच्या हाताची फिश करी आहे असं वाटतं. ईशा. तसं मम्मा हसल्या आणि म्हणाल्या. बरोबर ओळखलं. तुला बरं ओळखता येतं. नमू. माझ्या आवडीचं आहे ना. ईशा. तसं नमूने लहान मुलासारखं तोंड बारीक केलं. नमू बेटा तू काळजी करू नकोस, तुझ्या आवडीचं पण बनवलं आहे. बाबा. काय आहे? नमू. चिकन करी. बाबा. तसं नमू खुश झाली आणि मग दोघी मिटक्या मारत जेवल्या.
त्यानंतर आयूच्या मस्त दोघींच्या डोक्याला तेल लावून द्यायचा कार्यक्रम सुरू झाला. आयू ईशाच्या डोक्याला तेल लावत होत्या. तेवढ्यात नमू चेंज करून आली. काकू, हिचं झालं की माझ्या डोक्याला तेल लावून द्या. नमू: हो बाळा. आयू: बरं मग मी तोपर्यंत काय करू? नमू स्वतःशीच विचार करत म्हणाली. तसे सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. बरं मी एक काम करते, तोपर्यंत ही डायरी वाचते. आणि तिने तिच्या पाठीमागे लपवलेली एक डायरी बाहेर काढली आणि ईशाला दाखवू लागली. ती डायरी बघून ईशा एकदम उठून उभी राहिली. नमू, माझी डायरी दे, ती तू वाचायची नाही. ईशा नमूच्या जवळ जात म्हणाली. तसं नमू पुढे आणि ईशा तिच्या मागे पडू लागली. नाही देणार मी, मला वाचायची आहे. नमू पळता पळता म्हणाली. नाही, ती माझी डायरी आहे, ती कोणीही वाचायची नाही. ईशा देखील तिच्या मागे पळता पळता म्हणाली. बाकी सगळे दोघींची मजा बघत होते. काकू, सांगा ना हिला. नमू आईकडे बघून म्हणाली. मी काही तुम्हा दोघींच्यामध्ये बोलणार नाही. ती तिची डायरी मलाही देत नाही. आयूने तक्रार केली. बाबा, तू सांग ना हिला. ईशा चिडून म्हणाली. तसं बाबाने आपले दोन्ही कान पकडले आणि नाही म्हणत मान हलवली. प्लीज प्लीज दे ना डायरी. ईशा रडकुंडीला येऊन म्हणाली. अगं पण काय आहे या डायरीत आणि मला नाही सांगणार? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. नमू: वेळ आली की सांगेन. ईशा डोळ्यातून पाणी काढत म्हणाली. तसं नमू एका जागी थांबली आणि तिच्या हातात डायरी देत म्हणाली. मी त्या वेळेची वाट पाहीन. थँक्यू सो मच. पण जेव्हा मला सांगावं असं वाटेल तेव्हा पहिली व्यक्ती तू असशील. ईशा डोळे पुसत म्हणाली. प्रॉमिस. नमू: प्रॉमिस. ईशा. आणि मग अजून काही वेळ गप्पा मारून दोघी झोपायला गेल्या. इकडे आदित्यही घरी आला. आल्या आल्या आरूने तिच्यासाठी काय आणलं म्हणून त्याच्या मागे भुणभुण लावली होती. पण मॉमने तिला समजवल्यावर ती शांत बसली. इकडे आदित्य आवरून जेवला. काही वेळ मॉमसोबत गप्पा मारल्या आणि मग झोपायला त्याच्या रूममध्ये आला. अजूनही डोळ्यासमोर ईशाचा रुसलेला चेहरा येत होता आणि नकळतपणे त्याच्या चेहऱ्यावर हसू येत होतं. त्याच धुंदीत त्याने त्याचे कपाट उघडले आणि त्याच्यासमोर पटकन एक अल्बम पडला आणि मग त्याने तो उचलला आणि एक एक करून पाहू लागला. त्याच्या कॉलेजच्या वेळेचा तो अल्बम होता आणि पटकन त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि बघता बघता एका फोटोवर त्याची नजर खिळली. त्या फोटोत ईशा त्याच्यासमोर गुलाबाचे फूल घेऊन उभी होती आणि क्षणात तो भूतकाळात हरवला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.